माझं नाव शेखर भोंडे. आपण आता महालक्ष्मी मार्केट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आहोत. ही सोसायटी शनिपार मंडई रोड, शनिपार चौकात देसाई बंधू आंबेवालेंच्या दुकानाच्या अगदी शेजारी आहे आणि मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. तर आमच्या सोसायटीचं जे कॉमन एरियात लाईटचं बिल होतं, म्हणजे सोसायटीमधल्या 4 लिफ्ट आणि पाण्याचे पंप आणि 7 मजले 2 बिल्डिंग्सचे, त्याच्यामधले कॉमन एरियाज आणि पार्किंगमधले लाईट, याचं महिन्याचं बिल आम्हाला साधारणतः 70-80 हजार रुपये येत होतं. आणि त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की एवढं बिल भरण्यापेक्षा आपण जर सोलर पॅनल इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी लावलंय तर आपलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सेव्हिंग होऊ शकेल. जेव्हा आम्ही त्याचं एक अंदाजपत्रक केलं आणि कॅल्क्युलेशन केलं तेव्हा असं लक्षात आलं की साधारणतः महिन्याला 50 हजाराचं वीज बिल आमचं सेव्ह होऊ शकतं. आणि मग तो विचार करूनच आम्ही सोलर सिस्टीम बसवायचं ठरवलं. तर पहिल्यांदा आम्ही सोसायटीच्या आमची जी कमिटी मीटिंग होती, 12 जणांची कमिटी आहे, त्याच्यामध्ये आम्ही या विषयावरती चर्चा केली आणि मग साधारण 50-60 हजार रुपये महिना सेव्हिंग होईल असं आमचं लक्षात आल्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या सोलरचे प्रोव्हायडर्स आहेत त्यांच्याकडनं कोटेशन घ्यायचं ठरवलं. तर आम्ही 4-5 वेगवेगळी कोटेशन्स या प्रोसेसमध्ये घेतली. प्रत्येक कोटेशन ज्यांनी दिली होती त्यांना इथं आम्ही साईट व्हिजिटसाठी बोलवलं. त्यांनी येऊन आमच्या टेरेसवरती किती जागा आहे, आमचं लाईट बिल किती आहे ते बघून आम्हाला किती कपॅसिटीची पॅनल्स लागतील, किती पॅनल्स बसवावे लागतील, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून आम्हाला कोटेशन्स दिली. आणि मग ही सगळी कोटेशन आम्ही कमिटीनी इव्हॅल्युएट केली, कंपॅरिझन केली आणि त्याच्यानंतर मग त्यातले जे सगळ्यात टॉपचे 2 किंवा 3 होते त्यांना आम्ही पुढे आणखीन ड्यू डिलिजन्स करण्यासाठी आणि पुढची बोलणी करण्यासाठी इथं बोलवलं. 2-3 कारणांसाठी आम्ही नेक्स्ट जेनला सिलेक्ट केलं. पहिलं तर त्यांनी जे कोटेशन दिलं होतं ते त्यांनी खूप डिटेलमध्ये दिलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला पॅनलचा खर्च किती येईल, इन्व्हर्टरचा खर्च किती येईल, इन्स्टॉलेशनचे चार्जेस किती लागतील, असं पूर्ण आयटेमाइज त्यांनी आम्हाला काइंड ऑफ ब्रेकअप दिला, जो बाकी दुसऱ्या कोणीच आम्हाला दिला नाही. कारण बाकीचे सगळेजण म्हणले की नाही हा एक टर्नकी प्रोजेक्ट आहे, तर असा ब्रेकअप काही आम्ही तुम्हाला देणार नाही, तुम्हाला एक लमसम अमाऊंट आम्ही सांगू. तर त्याच्यामध्ये जी ट्रान्सपरन्सी आम्हाला पाहिजे होती, पारदर्शकता, ती आम्हाला नेक्स्ट जेनकडनं मिळाली, हे एक कारण होतं. दुसरं म्हणजे आमच्याकडे जवळजवळ 8-9 वेगवेगळी मीटर्स होती जी आम्हाला एकत्र सगळी म्हणजे रिप्लेस करायची होती आणि त्याच्याऐवजी एकच सोलर मीटर बसवायचं होतं. तर त्याचा पूर्ण स्टडी पण नेक्स्ट जेनवाल्यांनी चांगला केला आणि त्यांनी आम्हाला पूर्ण त्याचं प्रपोजल दिलं, इन्क्लुडिंग की ही मीटर आम्ही सरेंडर करू आणि एकच मीटरवरती सगळा लोड शिफ्ट करू. तर त्याचं लोड शिफ्टिंगचंही काम होतं, कारण 9 मीटर्सवरनं सगळ्या केबलिंग वगैरे फिरवून आम्हाला एका मीटरवरती ते द्यायचं होतं. तर हेही एक दुसरं कारण होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप डिटेलमध्ये माहिती दिली. आणि ॲज अ रेफरन्स त्यांनी मार्केट यार्डला एक विश्वेश्वर सहकारी बँक म्हणून आहे, त्याच्यावरती त्यांनी हे काम केलं होतं आणि आमचा एक कमिटी मेंबर त्या बँकेमध्ये काम करतात. तर आम्ही ॲक्च्युली त्या बँकेमध्ये जाऊन तिथं त्यांनी केलेलं इन्स्टॉलेशन आणि पॅनल्स हे सगळं बघून आलो. आणि मग या 3 बेसिसवरती आम्हाला असं वाटलं की आलेल्या सगळ्या कोटेशन्समध्ये आणि पार्टीजमध्ये ते सगळ्यात चांगले वाटले. मला वाटतं साधारणतः एक 8 ते 10 दिवस लागले पूर्ण इन्स्टॉलेशन करायला. आम्ही जे इन्स्टॉलेशन केलं ते रेस स्ट्रक्चरवरती केलं आहे, जेणेकरून आमची टेरेस फ्री राहील. तर त्याच्यासाठी खाली आधी खांब उभे करून त्याच्यावरती आडवे चॅनेल्स टाकून स्ट्रक्चर बनवली आणि नंतर त्याच्यावरती पॅनेल बसवली. आणि हे सगळं करताना बाकीचे जे रेग्युलेटरी कामं आहेत, म्हणजे लाईटनिंग ॲरेस्टर बसवावा लागतो किंवा अर्थिंगसाठी वेगळी कनेक्शन्स द्यावी लागतात. त्याच्यानंतर कमिशनिंग व्हायला थोडासा वेळ लागला, कारण इन्व्हर्टर बसवणं, MSBची सँक्शन घेणं, ते येऊन लोक इन्स्पेक्ट करतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चालू करू शकता. त्या प्रोसेसमध्ये थोडा मध्ये वेळ गेला होता, पण ओव्हरऑल इन्स्टॉलेशन साधारण 8-15 दिवसामध्ये पूर्ण झालं होतं. तर ही सिस्टीम 40 kVA आहे आणि लाईट बिलामध्ये आम्हाला साधारण 50 हजार रुपये महिन्याला फरक पडला. जे पहिल्यांदा 75 हजाराच्या आसपास आमचं लाईट बिल येत होतं. तर आमचं हे कॅटेगरायझेशन रेसिडेन्शियल म्हणून असतं, तर इनफॅक्ट अजून जास्त फरक पडला असता आणि प्रॉब्ली 5-10 हजाराचं बिल आम्हाला आलं असतं. बेनिफिट तर मुख्य होता, त्या व्यतिरिक्त ऑब्व्हियसली पर्यावरणाच्या दृष्टीने हे जास्त फ्रेंडली आणि पूरक आहे. आपण पर्यावरण सुधारण्यासाठी काही हातभार लावतोय सोलर पॅनेलमधनं, हाही त्याच्यामध्ये दुसरा विचार होता.
आणि तिसरं, आम्ही रेस्ट्रक्चर करून घेतल्यामुळे एका परीने असं झालं की आता आपण ज्या टेरेसवरती उभा आहोत त्या टेरेसवरती थोडंफार दिवसभर सावली राहते, जे पूर्वी डायरेक्टली उन्हामध्ये तापायचं. तर त्याच्यामुळे जे डायरेक्टली खालचे फ्लॅट आहेत त्यांनाही एक काइंड ऑफ सावली मिळून थोडासा तोही एक फरक पडला. जे आधी खूप जास्त तापत होतं त्याच्यामध्येही थोडा मार्जिनल फरक ह्याच्यामुळे झाला आहे, कारण ऑटोमॅटिकली एक शेड बनलेली आहे. आम्ही जी प्रोसेस फॉलो केली, मी सजेस्ट तर सगळ्यांना करेन की ऑब्व्हियसली म्हणजे कायदेशीरदृष्ट्या तुम्हाला 3-4 कोटेशन घेणं मॅन्डेटरी असतं, पण तुम्ही नेक्स्ट जेनकडनं जरूर एक कोटेशन घ्या. आमचा अनुभव असा आहे की त्यांनी म्हणजे नुसतं कोटेशन नाही दिलं, त्यांनी येऊन आमच्या पूर्ण सोसायटीचा आणि इथल्या सिस्टीमचा अभ्यास केला आणि सगळ्यात जास्त डिटेलमध्ये प्रपोजल त्यांनी आमच्यासमोर दिलं. आमच्या ज्या काही शंका होत्या त्या सगळ्या त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे आमच्या 3-4 वेळा त्यांच्याबरोबर बैठका झाल्या आणि आम्हाला ज्या ज्या याच्याबद्दल शंका होत्या त्या सगळ्या त्यांनी न कंटाळता पूर्ण करून सगळं शंका समाधान व्यवस्थित केलं. तर त्याच्यामुळे मी नक्कीच रेकमेंड करेन की तुम्ही त्यांचा विचार करावा जरूरच.